अजून तुमच्यासोबत काय असे खूप होते, असे खूप होते. पण आमच्या ट्रिपमध्ये आम्ही फक्त दोघेच होतो. आम्ही सेपरेट गेलो होतो. किती दिवसाचा प्लॅन होता तुम्हाला तिथे राहायला? 7 दिवसाचा. 7 दिवसाचा प्लॅन होता. आम्ही मंडेला गेलेलो, संडेला रिटर्न येणार होतो. 6 नाईट 7 डेजसाठी गेलेलो. पण आम्ही लवकरात लवकर यायचा प्रयत्न केला. आम्हाला तिथे सेफ नव्हतं वाटत, तर आम्ही म्हणजे होते तिथे मिलिटरी वगैरे सर्व होतं आता, म्हणजे प्रोटेक्शन सर्व केलेलं त्या लोकांनी अलर्ट, पण आम्ही नाही राहूचं प्रिफर केलं. आम्ही आलो रिटर्न. आता तुम्ही सुखरूप घरी आलेत. कोण मदत केली तुम्हाला? कोणाला तुम्ही हे मानणार? मनीषाताईंना, देवेंद्र सरांना आणि फडणवीस सरांना आम्ही थँक्यू सांगू की आम्हाला त्यांनी लवकर आणून इथे दिलं. ताई, काय तुमची प्रतिक्रिया असेल? सुखरूप ते आले आहेत, तर बरेच लोक ते जीव पण गमावले. जो पेहलगामला जो हल्ला झाला अतिशय निर्दयी आणि पाकिस्तानने जे कारस्थान केलेलं आहे की जे लोक पर्यटन म्हणून गेलेले होते आणि त्या पर्यटकांवर ज्या पद्धतीने हल्ला केलेला आहे आणि खास करून जात विचारून मारलं, ह्याचं खूप दुःख होतं. आणि ज्याप्रमाणे आता हिने सांगितलं का तिकडचे काश्मीरी मुसलमान आहेत, त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेले, त्यांना नाश्ता दिला, जेवण दिलं, त्यांना आधार दिला. त्यामुळे काश्मीरच्या लोकांनी हल्ला केलेला असं वाटत नाही आहे. हा पूर्णपणे प्री प्लॅनिंग करून पाकिस्तानने हल्ला केलेला आहे. पण आता चूप न बसता पाकिस्तानला पाकिस्तानची जागा दाखवायला पाहिजे. टेररिस्ट हा पाकिस्तानी आहे हे सिद्ध झालेलं आहे. आणि खास करून ह्या वेळेला जे लोक काश्मीरला फिरायला गेलेले त्याच्यामध्ये मॅक्सिमम ही फॅमिली होते, फॅमिली गेलेली होती आणि नवदाम्पत्य पण गेलेले होते. आज हनीमून करायला गेल्यानंतर आपण सगळ्या फॅमिलीला सोडून जाऊन ज्या पद्धतीने आत त्या घाबरलेल्या आहेत, ज्यांना भीती वाटते, त्या पद्धतीने मोदी साहेब आणि अमित शहाजी नक्कीच ह्याचा पाकिस्तानला जबाब देतील. आणि पाकिस्तानला जबाब असा द्यायला पाहिजे का POK पुन्हा भारतामध्ये घ्यायला पाहिजे. हे अडकले होते, तुम्हाला कधी माहिती मिळाली आणि काय तुम्ही प्रयत्न केले यांना परत यायला? त्यांचा फोन आला शशीला की असं असं झालेलं आहे, ताईला सांग. मी इमिजिएटली देवेंद्रजींना फोन केला. देवेंद्रजींकडनं मला त्यांचे दिल्लीचे PA आहेत मनोज मुंडे, ते तिकडे संपूर्ण बघत होते आणण्यासाठी, त्यांना फोन केला आणि मनोज मुंडेने डायरेक्ट हिचा नंबर दिला होता. त्यामुळे मनोज मुंडेंनी तिच्याशी कॉन्टॅक्ट केला. आणि दुसरं पण एक कपल आपल्या ह्याच वॉर्डचं कांदरपाड्याचं भिडे म्हणून आहेत, त्यांच्याशी पण बोलणं झालं. ते पण आज संध्याकाळी परत येत आहेत. अजून किती लोक आहेत आपल्या मधले हे 4 लोकांचं म्हणजे मला कॉन्टॅक्ट केलेल्यापैकी 4 लोक आहेत आणि 2 जण हे आलेले आहेत. 2 जण आहेत त्यांचं आजचं तिकीट आहे, ते संध्याकाळपर्यंत सुखरूप येते. कशा प्रकारची तुम्ही कारवाईची मागणी करणार आहेत? कारण तुम्ही तिथे होते, जे दहशतवादी होते त्यांना कशा प्रकारची शिक्षाची मागणी करणार? जे म्हणजे एकदम निष्पाप लोक होते त्यांना मारलं त्या लोकांनी, तर त्यांना म्हणजे खूप स्ट्रिक्ट प्रकारे त्यांना ॲक्शन घेऊन त्यांच्यावरती काहीतरी कारवाई करून त्यांना हे करायलाच पाहिजेत. असं म्हणजे खूप लोक तिथे निष्पाप मारली गेली, समोरून आमच्या गेली असतील तरी आम्हाला पत्ता नसेल, कारण आम्ही तेव्हा निघालो खालती यायला. छोटी मुलं होती खूप. काय आता झालं असेल आम्हाला खरंच माहिती नाही. आम्ही तिथून लगेच निघालो आणि रूमवर आलो. त्यांच्यावरती खूप स्ट्रिक्ट ॲक्शन घ्या आणि त्यांना जे आहे ते म्हणजे लगेच कारवाई करा. हां, तुमची काय भावना आहेत? नाही, जसं त्यांनी केलं आहे तसं त्यांच्यासोबतही केलं पाहिजे, बस एवढीच भावना आहे. कॅमेरामॅन गणेश मोरेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.